नमस्कार मित्रांनो, श्री मराठी स्टोरीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. न कळत जोडले प्रेम भाग 4. विजयराव ATMमध्ये पैसे काढण्यासाठी गेले असताना समोरून येणारी भरधाव कार आपल्या आराध्याच्या नजरेस पडली. पण ती कार काहीशी हेलकावे खाताना दिसत होती. आराध्याला वेळ नाही लागला समजायला की ड्रायव्हरचे गाडीवरील नियंत्रण सुटले आहे आणि धाड मोठा आवाज आला. आराध्याने बघितले तर ती गाडी एका झाडावर आदळली होती आणि आजूबाजूला बरीच गर्दी जमा झाली होती. आराध्याने तडक गाडी बाहेर पडून त्या दिशेने धाव घेतली. तिथे पोहोचल्यावर समोरचे दृश्य बघून तिचा संताप अनावर झाला. तिथे जमलेली मूर्ख माणसं त्या जखमी इसमाला मदत करण्याऐवजी आपापल्या सेलफोनमध्ये ती विदारक दृश्य कैद करत होती. कुणाला काही न बोलता आराध्या तडक त्या जखमी इसमाजवळ गेली. बोलणार तरी काय, हिचं सध्या परिस्थिती आहे आजकालची. कुणीही कुणाच्या मदतीला अशा वेळेस धावून येत नाही. कुणालाही आजकाल माणुसकी घेणे देणेच नाही. मग कुणाला आणि कशासाठी अक्कल शिकवायची असो. आणि तिच्या पर्समधील पाण्याची बॉटल काढून त्यांच्या तोंडी लावली आणि लगेच तिने विजयरावांना कॉल केला. थोड्या वेळात विजयराव आले देखील. विजयराव, आराध्या आणि तिथली अजून 2-3 जण मिळून त्यांनी त्या इसमाला विजयरावांच्या गाडीत बसवले आणि विजयरावांची गाडी निघाली हॉस्पिटलच्या दिशेने. इन द हॉस्पिटल. आराध्या म्हणाली डॉक्टरच्या दिशेने धावत जात. डॉक्टर, प्लीज चेक द पेशंट. डॉक्टर चेक करून म्हणाले, ओके, पल्स रेट नॉर्मल आहे, बट मॅम ही पोलीस केस आहे. सो आराध्या म्हणाली, इथे लोकांचा जीव वाचवायचं सोडून तुम्हाला पोलीस केसचं पडलंय. प्लीज डॉक्टर, मी सर्व फॉर्मॅलिटीज पूर्ण करते, बट त्यांची ट्रीटमेंट लवकरात लवकर स्टार्ट करा प्लीज, जरा चिडून म्हणाली. विजयराव म्हणाले, यस डॉक्टर, इट्स अ रिक्वेस्ट, प्लीज इमिजिएटली ट्रीट हिम. डॉक्टर म्हणाले, ओके फाईन. नर्स, आत घ्या पेशंटला. तुम्ही इथे थांबून फॉर्मॅलिटीज पूर्ण करून घ्या. आराध्या म्हणाली, डॉक्टर थँक्स अँड सॉरी. डॉक्टर दोघांकडे बघून स्मिथ हास्य करत निघून जातात. थोड्या वेळाने डॉक्टरांनी येऊन दोघांची पेशंटविषयी चर्चा केली. डॉक्टर म्हणाले, हे बघा, त्यांची कंडिशन तशी ओके आहे, बट जास्त ब्लड लॉस झाल्यामुळे त्यांना शुद्धीवर यायला वेळ लागेल अँड ही इज आउट ऑफ डेंजर नाऊ. विजयराव म्हणाले, थँक्यू डॉक्टर. एवढं बोलून डॉक्टर तिथून चालल्या जातात. आराध्या म्हणाली, पप्पा, आय थिंक ते शुद्धीवर येऊस तर आपण इथेच थांबलेलं बरं आणि एकदा की ते शुद्धीवर आले की त्यांच्या घरी कॉन्टॅक्ट करून लगेच निघूयात. विजयराव म्हणाले, ठीक आहे बेटा, पण त्यांच्याकडे बघून ते चांगले श्रीमंत घरचे वाटत होते. आराध्या, तू जा आणि जरा फ्रेश हो. तुझे कपडे चेंज करून घे. इथे कुठे जागा बघून रक्ताने माखले आहेत ते. हो पप्पा. असं म्हणून आराध्या फ्रेश होण्यासाठी गेली आणि तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघून आपसुकच विजयरावांचे डोळे पाणावले आणि ही जाणीव झाली की त्यांनी त्यांच्या मुलीवर योग्य ते संस्कार केले आहे. ह्या विचाराने लगेच त्यांच्या चेहऱ्यावर भली मोठी स्माईल आली. थोड्या वेळाने ती व्यक्ती शुद्धीवर येते. आराध्या म्हणाली, सर कसे आहात तुम्ही आता? ती व्यक्ती म्हणाले, बेटर, आय एम फिलिंग मच बेटर नाव अँड थँक्यू बेटा फॉर हेल्पिंग मी अँड थँक्यू टू सर. आज तुम्ही होतात म्हणून मी जिवंत आहे. विजयराव म्हणाले, असं थँक्यू बोलू नका. आम्ही जे केलं ते माणुसकी म्हणूनच केलं. माणसाने माणसाची कदर नाही करायची तर मग कोणी करायची? आराध्या म्हणाली, हो सर, तुम्ही फक्त आता कसला स्ट्रेस घेऊ नये. आणि हो, आम्हाला तुमच्या घरी कळवण्यासाठी तुमचा घरचा नंबर द्या. त्यांच्या घरचा नंबर घेऊन आराध्याने लगेच त्यांच्या घरी कॉल करून घडलेला प्रकार सांगितला आणि पलीकडून मी निघते लगेच असं आश्वासन देऊन फोन कट झाला. आराध्या म्हणाली, सर तुमच्या घरचे पोहोचतीलच थोड्या वेळाने, सो आता आम्हाला निघायला हवं. ती व्यक्ती म्हणाली, बेटा थोडा वेळ थांबा, माझी मिसेस तुम्हाला बघून खुश होईल, प्लीज. विजयराव म्हणाले, ठीक आहे, थांबतो आम्ही थोडा वेळ. थोड्या वेळाने एक स्त्री धावतच त्या पेशंटच्या रूममध्ये येते. ती स्त्री म्हणाली, सांगितले होते ना की नाश्ता करून वेळेवर टॅब्लेट घ्यायचा, पण नाही, माझं मेलीचं कोण ऐकेल. थँक गॉड ती भली माणसं तिथे होती. ती नसती तर काय केलं असतं तुम्ही? आणि हो, जिने मला फोन केला ती मुलगी कुठे आहे? ती व्यक्ती म्हणाली, अगं हो हो, किती ती बडबड, आधी श्वास तर घे, मी अगदी ठणठणीत आहे. आणि हो, सकाळी थोडं चुकलंच माझं, वेळेवर नाश्ता आणि टॅब्लेट घ्यायला हव्या होत्या. आणि तू ज्या मुलीबद्दल विचारत आहेस ना, ती बघ तुझ्या मागे. आणि
आपली आराध्या त्या स्त्रीच्या नजरेस पडली. अगदी साधासा कुर्ता, पीच कलरचा आणि त्यावर सूट होईल अशी लेगिस. त्या स्त्रीने आराध्याकडे बघताच स्वतःला काहीतरी गवसल्यासारखे भाव आपल्या चेहऱ्यावर आणले. ती स्त्री म्हणाली, आराध्याकडे जात म्हणाली, बेटा थँक्यू सो मच. आज तू होतीस म्हणून निभावले, नाहीतर. असं म्हणून त्या स्त्रीच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले. आराध्या म्हणाली, मॅम तुम्ही थँक्यू नका म्हणू, हे आमचे कर्तव्य होते. सो डोंट डू धिस प्लीज. तेवढ्यात एका मुलाची त्या रूममध्ये एंट्री होती. तो मुलगा म्हणाला, बाबा आता कसे आहात तुम्ही? आणि तुम्हाला किती वेळ सांगितले ड्रायव्हरला सोबत न्यायचा, पण नाही, तुम्हाला स्वतःचेच खरे करायचे असते. मी म्हणतो काय एवढा हट्टीपणा करायचा? तुम्हाला काही झालं असतं तर मग? ती व्यक्ती म्हणाली, आदित्य आय एम ॲब्सोल्युटली फाईन. बेटा बघ तुझ्यासमोर अगदी ठणठणीत आहे. अँड हा थँक्स टू दॅट गर्ल जिने मला वेळेवर मदत केली. यस ही इज आदित्य फादर मिस्टर सुभद्राव सोनार अँड दॅट लेडी वॉज आदित्यज मदर मिस शीतल सोनार. आदित्य म्हणाला, वू. सुभद्राव म्हणाले, टर्न बॅक. आदित्य मागं बघतो तर तो शॉक लागल्यासारखा तिच्याकडे बघत असतो. आदित्य म्हणाला, तू इथे कशी? आय मीन तू बाबांना मदत केलीस? आराध्य म्हणाली, हो मी आणि माझे पप्पा दोघांनी मिळून सरांना इथे आणले. सुभद्राव म्हणाले, आदित्य तू ओळखतोस हिला? आदित्य म्हणाला, हो बाबा, आपल्या कॉलेजमध्ये न्यू ॲडमिशन आहे. शीतलताई म्हणाली, अरे आपल्या कॉलेजला म्हणाल्यावर तर प्रश्नच मिटला. बेटा तुला कधी काही लागलं तर अगदी निसंकोचपणे सांगायचं, कळलं ना? आदित्य म्हणाला, अगं आई, तिला आधी आपण कोण आहे ते तर कळू दे. शीतलताई म्हणाली, म्हणजे? आदित्य म्हणाला, सांगतो, ऐक आराध्या, तू ज्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली आहेस ना, तर ती आमचे कॉलेज आहे आणि माझे बाबा कॉलेजचे ट्रस्टी आहे. विजयराव म्हणाले, पण आपण भेटलो तेव्हा प्रिन्सिपल सरांनी तुमची ओळख ब्राईट स्टुडंट अशी करून दिली होती. सुभद्राव म्हणाले, कारण आमच्या चिरंजीवांना त्यांची ओळख एक ट्रस्टीचा मुलगा म्हणून करून द्यायला आवडत नाही. आदित्य म्हणाला, बट थँक्स आराध्या, आज तुझ्यामुळे बाबा सुरक्षित आहे. आणि थँक्यू काका, तुम्हीसुद्धा खूप मदत केली. आराध्या म्हणाली, मी मॅमला पण बोलले आणि तुला पण सांगते. प्लीज डोंट से थँक्यू अगेन अँड अगेन. थोडा वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा मारून आराध्या आणि विजयराव जाण्यास निघतात. आदित्य म्हणाला, काका आता घरी निघालेत ना? विजयराव म्हणाले, नाही, ॲक्च्युली आराध्याला हॉस्टेलला रूम मिळाली नाही. सो कुठेतरी ॲज अ पेईंग गेस्टची तिची सोय होईल का हे बघतो. सुभद्राव म्हणाले, विजयराव इथे कॉलेजचा ट्रस्टी समोर असून देखील तुम्ही विचार करताय? आदित्य हॉस्टेलला कॉल लावून दे. यस बाबा. म्हणून आदित्य हॉस्टेलला कॉल लावून देतो. हां ठीक आहे, बघतो मी. रूम्स खरंच अवेलेबल नाही आहेत. विजयराव म्हणाले, ठीक आहे सुभद्राव, आम्ही करतो मॅनेज. मी माझ्या काही मित्रांना तपास करण्यास सांगितले आहे. सो तुम्ही लोड नका घेऊ आणि तब्येत जपा तुमची. चला येतो आम्ही, काळजी घ्या. आराध्या म्हणाली, बाय सर, टेक केअर. बाय आदित्य. बाय मॅम. शीतलताई म्हणाली, थांबा, मला काहीतरी बोलायचं आहे. अहो मी काय म्हणते, आराध्याने कुठे दुसरीकडे ॲज अ पेईंग गेस्ट राहण्यापेक्षा आपल्याच घरी राहिली तर? बेटा तुला कसलीच कमी पडू देणार नाही आम्ही. आणि हो मलाही सोबत होईल. सुभद्राव म्हणाले, खरं तर माझ्या पण मनात हा विचार आला होता, पण विजयरावांना आवडेल की नाही म्हणून शांत होतो. पण विजयराव, आम्ही तुम्हाला शाश्वती देतो, तिला आमच्या घरी कुठलीच अडचण येणार नाही. आणि आदित्य पण आहेच की मदतीला. एवढ्या मोठ्या घरात आम्ही 3 जण राहतो फक्त. आदित्य म्हणाला, हो काका, तुम्ही निश्चिंत राहा, आम्ही सर्वजण काळजी घेऊ तिची. विजयराव म्हणाले, ठीक आहे, पण एकदा मला तिच्या आईशी आणि तिच्याशी बोलावं लागेल. सुभद्राव म्हणाले, ठीक आहे, तुम्ही विचार करून सांगा. आराध्या आणि तिचे पप्पा विचार करण्यासाठी बाहेर जातात. थोड्या वेळाने काहीतरी विचार करून आत रूममध्ये येतात. विजयराव म्हणाले, ठीक आहे, आराध्या राहील तुमच्याकडे, पण माझी एक अट आहे. सुभद्राव म्हणाले, कुठली अट? विजयराव म्हणाले, आम्ही रेंट देऊ राहण्याचा. सुभद्राव म्हणाले, पण? विजयराव म्हणाले, पण बिन काही नाही, मंजूर असेल तर बोला. सुभद्राव म्हणाले, ठीक आहे, पण त्या व्यतिरिक्त तुम्ही तिला काहीच देणार नाही. आता ती आमची जबाबदारी आहे आणि ही आमची अट समजा. मंजूर? विजयराव म्हणाले, ठीक आहे, मंजूर. शीतलताई म्हणाले, मी आलेच फोन करून. सर्वंटला सांगून तिची रूम साफ करायला लावते. आदित्य म्हणाला, बाबा मी डिस्चार्ज पेपर रेडी करतो. विजयराव म्हणाले, धन्यवाद, मला खूप मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलात.
आणि तुम्ही आणि ताईंनी. सुबोधराव म्हणाले, विजयराव, आता आराध्या आमची पण मुलगीच आहे, सो तुम्ही चिंता नका करू आता तिची. तेवढ्यात आदित्य रूममध्ये येतो. आदित्य म्हणाला, निघायचं का? शीतलताई म्हणाली, हो चला. सुबोधराव म्हणाले, आदित्य, तू विजयरावांची गाडी घेऊन घरी पोहोच आणि आम्ही आपल्या कारने निघतो. आदित्य म्हणाला, ओके बाबा. असं म्हणून आदित्य पुढे गेला आणि हे बाकीचे सर्व मग सुबोधरावांना घेऊन निघाले महादेव मेन्शनकडे. महादेवराव हे सुबोधरावांचे वडिलांचे नाव, म्हणूनच त्यांनी आपल्या घराला महादेव मेन्शन असे नाव दिले. सुबोधरावांची गाडी एका मोठ्या अशा आलिशान घराजवळ येऊन थांबली. ते घर नव्हतेच मुळी, तो तर एक मोठा राजवाडा होता जणू. सुबोधराव म्हणाले, चला आत विजयराव, ये आराध्या बाळ. विजयराव आणि आराध्या तर घर बघतच राहिले. बंगल्याच्या बाहेर गार्डन आणि आत गेल्यावर त्यांचा तो मोठा दिवाणखाना, जिथे सर्व मॉडर्न फर्निचर आणि अगदी अँटिक अशा सर्व वस्तू. त्या शेजारीच एक मोठं असं स्वयंपाकघर, तेही सर्व अद्ययावत सुखसोयींनी युक्त असं. खाली 2 बेडरूम्स, त्याही अगदी परिपूर्ण अशा. हॉलमधून जाणारा जिना आणि जिन्यातून वर गेल्यावर असणाऱ्या 3 मास्टर बेडरूम आणि एक गेस्ट रूम, असं हे अद्ययावत सुखसोयींनी पूर्ण असलेलं घर बघून विजयराव आणि आराध्या अवाक झाले होते. शीतलताई म्हणाली, राणी, तिथली मेड बरं का, आराध्याचे सामान तिच्या रूममध्ये घेऊन जा. आराध्याकडे बघत, तुला मी आरू म्हणाले तर आवडेल ना बेटा? आराध्या म्हणाली, हो काकू. शीतलताई म्हणाली, एक सांगू काकू? नको म्हणू, आईच म्हण. असं आदित्य म्हणतो तसं चालेल ना? आराध्या म्हणाली, आवडेल मला. म्हणून आराध्याने शीतलताईला मिठी मारली. त्या दोघींना असं बघून सुबोधराव आणि आदित्यच्या चेहऱ्यावर समाधानाचे हसू पसरले. नंतर विजयराव त्यांच्या सारस्वत पाहुणचार झाला. आराध्याला काही सूचना आणि आशीर्वाद देऊन परतीच्या प्रवासाला निघाले. पुढे आराध्याच्या आयुष्यात काय घडणार? एक अनोळखी ठिकाणी आराध्या कशी राहू शकणार? असं काय की आराध्याला बघून शीतलताई आणि सुबोधराव यांच्या चेहऱ्यावर हसू पसरले? नवीन शहर, नवीन माणसं, कशी असेल आराध्याची पुढची जर्नी? बघूया आपण पुढील भागांमध्ये. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की करा आणि तुमच्यासाठी पुढच्या भागामध्ये सरप्राईज आहे, सो पुढील भाग बघायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.